दरम्यान या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। त्यांना खासदार आणि त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय आहे? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागतं आहे की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी? ते काय लपून छपून भेटत नाहीत ना। रिसर त्यांनी त्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर सुप्रियाताई सुळे त्यांचं नेतृत्व करतायत। मला वाटत नाही की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकच्या विरोधात जाऊन भूमिका घेतील किंवा एनडीएला मदत करतील अशी भूमिका घेतील। पवार साहेबांचं पूर्ण जीवन त्यांच्या आईच्या तत्वांवर, मार्गदर्शनावर जे झालं ते शिवशाहू फुले आंबेडकर विचारांमध्ये झालेलं आहे। त्यामुळे एनडीएमध्ये ते जातील एवढं 50 वर्षाची कारकीर्द पाहता असं तरी वाटत नाही। 5 करोडचा जो फंड आहे त्याच्या संदर्भातले काही अडथळे आहे। इथे पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला, अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी पाऊसच झाला नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, अशा सगळ्या विषयांवर एकत्र जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते पंतप्रधान जो मांडणार असं सुप्रियाताईंनी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यात काही आता उरलेलं नाही की ते जाणार आहे, नाही जाणार आहेत, कशासाठी भेट आहे, हे सगळं त्यांनी क्लिअर केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।